मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी आणि विषय मराठी. या सत्राच्या सुरुवातीलाच पायाभूत चाचणी होणार आहे मित्रांनो. त्याची जी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बघा, यामध्ये एकूण 60 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यामध्ये तोंडी परीक्षेसाठी 10 गुण असणार आहेत आणि तोंडी चाचणीचे प्रश्न याप्रमाणे असतील. तुझ्या परिसरातील तुला माहीत असलेल्या एका कलाकाराची गुणवैशिष्ट्ये सांग. प्रश्न दुसरा 2 गुणासाठी उन्हाळ्यात पाणी टंचाई का निर्माण होते याबाबत साकारांश सांग व त्यावर उपाय सुचव. हे तुमच्या उपयोजनात्मक प्रश्न आहे. तुम्हाला जे योग्य वाटते ते उत्तर तुम्ही द्यायचे आहेत. तुला आवडणारी एखादी कविता साभिनय म्हण. 2 गुणांसाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता तुम्हाला म्हणून दाखवायची आहे. आणि प्रश्न चौथा दिलेल्या उत्तराचे योग्य आरोह अवरोहासह वाचन कर. या ठिकाणी तुम्हाला एक उतारा देण्यात येईल आणि त्याचं वाचन तुम्हाला करायचं आहे. प्रश्न 5वा तुझ्या परिसरात खाली दिलेल्या पैकी एखादी किंवा इतर कोणती समस्या आहे त्या समस्याच्या निराकरणाविषयी तू कोणते प्रयत्न करशील ते सांग. ठिकाणी 4 समस्या दिल्या आहे. प्लॅस्टिकचा अतिवापर, पाण्याचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि परिसरातील अस्वच्छता. तर यापैकी कुठल्याही एका मुद्द्यावर आपल्याला आपलं मत मांडायचं. ही समस्या कशी बंद करता येईल त्यासाठी. त्यानंतर लेखी चाचणी सुरू होते मित्रांनो. यामध्ये प्रश्न 6वा उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. पहिल्या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न दिलेला आहे. प्रश्न पेरती हवा असे सांगणारा पक्षी. या ठिकाणी पावसा. पावसाळा जवळ आल्याचा प्रथम संकेत देणारा पक्षी चातक. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उतारा हा पूर्ण करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न 7वा आहे चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन करायचे आहेत. जे चित्र दिलं आहे चित्रामध्ये कोणता खेळ आहे त्या खेळाविषयी आपल्याला माहिती थोडक्यात द्यायची आहे. प्रश्न 8वा खाली दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे. या ठिकाणी शेजारील चित्राशी संबंधित काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 9वा आहे कविता वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. ही कविता वाचायची आणि कविता समजून त्यावर आधारित आपल्या प्रश्न उत्तर दिलेले आहेत त्याची उत्तरे आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहेत. त्यामध्ये समानार्थी शब्द असेल या पद्धतीने. प्रश्न 10वा खाली दिलेल्या विषयाच्या आधारे संवाद तयार कर आणि लिही. या ठिकाणी विषय दिलेला आहे आणि त्याच्या आधारे एक भाजीवाला आणि तुम्ही काय संभाषण कराल त्या ठिकाणी द्यायचे. ते एक नमुना संभाषण आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर खालील बातमी वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर दे. या ठिकाणी शाळापूर्व तयारीसाठी यंदाही पहिले पाऊल ही बातमी आलेली आहे पेपरमध्ये आणि त्यावर आधारित हे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. बघा अशा पद्धतीचा हा संपूर्ण पेपर असेल. त्यानंतर प्रश्न 12वा दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडव. या ठिकाणी सूचनानुसार प्रश्न पूर्ण करायचे आहेत. प्रश्न 13वा ऐका आणि लिहा. तुम्हाला शब्द सांगितले जातील ते तुम्ही ऐकायचे आणि लिहायचे आहेत. बघा अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्न सोडव. नमुना उत्तर या ठिकाणी तुमच्यासाठी देण्यात आले. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू. आपण पुन्हा भेटूया पुढील विषयाच्या प्रश्नपत्रिकेसह. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.